10-15 दिन में मेरी 2-4 पेशेंटों से मुलाकात हुई। मैं आया व्यक्तिगत रूप से, ऑफिस पे फ़ोन आते हैं पेशेंट के कि सर आइए, हमें कुछ समझ नहीं रहा। खेड़े पाड़ी के जो देहात के लोग हैं खास करके सर, उनकी काउंसलिंग नहीं होने की वजह से वो यहाँ पे परेशान। अपना यूनिट बहुत बड़ा है सर, हर फैसिलिटीज़ है यहाँ पे, अपने पास सेंट्रल लैब जैसी लैब है यहाँ पर। सर आप बोलिए LFT और KFT के लिए रिपोर्ट के लिए आप प्राइवेट में पेशेंट को भेज रहे हैं तो कहाँ से सही है? नाही ठीक आहे, झाला आपला प्रश्न. नाही सर. और इसके कोटेशन काढलेले आहे, कोटेशनवर ते सगळ्या गोष्टी आपण घेणार आहोत. ते जे काय कोटेशन आहे ते कन्सर्न प्रोफेसरनी मंजूर करावं लागतं आणि त्यानंतर आपण ते सगळ्या मागण्या करत असतो. तरी आपण मागचे जे काही कोटेशन आहेत त्याच्यानुसार त्यांना जुन्या पद्धतीनंच घेऊन आपण रन करतो आहे. आणि कोणतीही अशी गोष्ट बंद आहे असं नाही. जनरली आता मी आल्यापासून तुम्हाला सांगितलं की आपण ABG मशीन चालू केली आहे, डायलिसिस मशीन चालू केली आहे, मॅमोग्राफी मशीन चालू केली आहे, CT स्कॅन मशीन चालू केली आहे, नंतर अनेस्थेशिया वर्क स्टेशन चालू केलं आहे, आपण व्हेंटिलेटर चालू करण्याचं करतो आहे. सगळ्या ज्या गोष्टी बंद आहेत ते चालू करण्याचा प्रयत्न करतो. कशासाठी? पेशंटसाठी. आता हे करत असताना एखाद्या ठिकाणी मग लॅक्युना निर्माण होतो कधी कधी, परंतु तो भरून काढण्याचा लगेच दुसऱ्या दिवशी प्रयत्न केला जातो. असं काही की वर्षानुवर्षी ही गोष्ट होत नाही, असं होत नाही. असं एखाद 2 दिवस समजा एखादी गोष्ट कमी पडली, मागणी आली की आपण लगेच करतो, असं आहे. आणि सगळ्यांचंच आपल्याला कॉपरेशन त्याच्यामध्ये लाभते असं नाही. तुम्ही जे आता देहात म्हणलं तर मी स्वतः देहातचा आहे, तुमच्यासारख्याच खेड्यातून आलेलो आहे मी सुद्धा, त्यामुळे मला त्याचे ज्ञान आहे किंवा पेशंटचे काय हाल होतात त्याला काय नाही करायला पाहिजे. आता ॲक्च्युली काही गोष्टीमध्ये या घटना घडत आहेत तर त्याला आपण कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो आहे. सर बस यही उम्मीद है हमें कि इस पर कहीं ना कहीं तवज्जो देने की ज़रूरत है. सर मसला ये बंद है करके हमारा कहना नहीं है, ये चालू है बोले. हाँ चालू है, ये चालू है, लेकिन उसका यूज़ क्यों नहीं किया जा रहा? और वो आपकी वो नहीं है उसमें, लेकिन कुछ खास करके हमारे जो नज़रों में आया, नहीं हमारे सामने आया सर, ये जो भी 7-8 मशीन के मैंने नाम दिए, जी जी वो तो पूरे पहले बंद ही थे. जी जी. तो हम अभी चालू करके उनके पूरे इन्वेस्टिगेशन कर रहे हैं. फिर भी आप लोग बोल रहे हैं कि ये बंद है वो बंद है. ऐसा नहीं है, बंद कुछ भी नहीं है, सब चालू है. हम बंद कुछ नहीं है बोले, जो चालू है उसका इम्प्लीमेंट क्यों नहीं हो रहा? सर मेरे पास कुछ वीडियो में है, इसके बाद आपको बताऊंगा कुछ वीडियो, कुछ सबूत के तहत मैं बात कर रहा हूँ. खास करके आपके जो क्लास 4 के कर्मचारी हैं, तो आपके नर्सेस हैं, ये लोग बाहर का रास्ता क्यों बता रहे हैं? अपने पास लैब है ना खून टेस्ट के लिए, साथ ही CBC के लिए, KFT LFT के लिए. ये सब चालू है, अभी जाके देखिए. चालू है, बंद नहीं है बोले. नहीं अभी बाहर क्यों उसमें कैसा, बाहर हम लोग कोई भेजता नहीं है. उसमें आप जो पुराने से बात करो कि ये लोग उसको पुराने से बात करो, ये बोल रहा है बाहर जाओ, वो बोल रहा है बाहर जाओ. हर एक कॉलेज काउंसिल में मैं इंस्ट्रक्ट करता हूँ सब प्रोफेसर को कि जे अपने यहाँ इन्वेस्टिगेशन होती है वो बाहर भेजने का नहीं है, और वो भी कसोशी में प्रयत्न करते हैं. खास करके ये जो मैं जितने बातें कर रहा हूँ सर, मैंने कुछ वीडियो मेरे पास आए ICU की आपके पास, जो क्लास 4 के जो कर्मचारी आए, 2-4 उनके नाम वगैरह नहीं पता, लेकिन सर खास करके वो लोग प्राइवेट का रास्ता बता रहे हैं. और ख़ास करके एम्बुलेंस, जो एम्बुलेंस सेवा है ना सर, प्राइवेट एम्बुलेंस सेवा, उसमें वो ज़्यादा, लेकिन उसमें क्या हो रहा है सर, जो गरीब जो लोग हैं, गरीब तबका है, उनको कहीं ना कहीं इनकम सोर्स पे उनके फर्क पड़ रहा है. ऐसा नहीं हो सकता. अगर कहीं हो रहा है तो हम उसको कंट्रोल करें. जी हाँ, ऐसा नहीं हो सकता है, क्योंकि हर बार हर हफ्ते में जब भी कॉलेज काउंसिल लेते हैं तो हर एक प्रोफेसर को हम बोलते हैं और लास्ट तक इन्फॉर्म करने के लिए बोलते हैं. समझ में आया? हमारे यहाँ कितने 18 डिपार्टमेंट है, और 18 डिपार्टमेंट के जो HOD आते हैं उनका एक कॉलेज काउंसिल रहता है. वो कॉलेज काउंसिल में हम बात करते हैं, और वो बात करने के बाद फिर वो उनके डिपार्टमेंट में जाके लास्ट तक बोलते हैं. जो भी GR1 GR2 GR3 SR लोग रहता है काम करने वाला, या क्लास 4 कुछ भी हो, वो वहाँ तक वो पर्कुलेट होता है. ये सिस्टम है काम करने. असल में सर जो हमारी नज़रों के सामने आता है, जो हम आवाम से सुनते हैं, पब्लिक से सुनते हैं, बस वही आपके सामने हम बात करते हैं. मुझे लगता है कि आप जो बात कर रहे हैं वो सुनी सुनाई बात होगी, पुरानी होगी, पुरानी होगी. पुरावा दूंगा सर. नहीं, ये बात पुरानी होगी. अभी तो ऐसा नहीं है, अभी सब मशीन चालू है और सब इन्वेस्टिगेशन हो रही है. अभी एखादा रिएजेंट कम ज़्यादा होता है कभी कभी. अभी आप बोल रहे हैं कि KFT खत्म हो रहा है तो दूसरे दिन आता है. सर अभी कभी कभी होता है. मैं नहीं बोल रहा कि ऐसा नहीं है. आपकी बात मैं थोड़ी कर रहा हूँ. मैं बिल्कुल भी ब्लेम नहीं कर रहा हूँ आप पर या आपके हॉस्पिटल पर.
यहाँ पे बहुत सारी सुविधा है, सिर्फ काउंसलिंग का मसला है बोल रहा हूँ मैं। और वो काउंसलिंग कहीं ना कहीं सुधारने की जरूरत है सर। वो और बिल्कुल हो जाएगा, वो काउंसलिंग भी करते हैं हम, काउंसलिंग भी करेंगे। ये मैं सुनी सुनाई बात नहीं कर रहा हूँ, ये मेरे साथ घड़ियाली बात कर रहा हूँ, मेरे मोबाइल में पुरावे हो आपको बताने वाला हूँ मैं। बिल्कुल। और एक वीडियो ऐसा है प्रस्तुति विभाग का सर, प्रस्तुति विभाग इतना डेंजर होते जा रहा है दिन में, अगर वहाँ की अपनी हालत देखे सर। आप बोले कि आप देहात के लेडीज़, वो लेडीज़ का वार्ड है, खास करके लेडीज़ वहाँ पे रहते हैं सर। सादे कौन से प्रिंट है फॉर्म के, 10-10 प्रिंट आप बाहर से मंगा रहे हैं, एक प्रिंटर नहीं है आपके। कौन सा प्रिंट? पता नहीं, कुछ फॉर्म है, मैंने वीडियो लिया, वो कुछ फॉर्मेट किया आपके पास, तो वो भेजने की क्या जरूरत पड़ी? नहीं, कौन सा प्रिंट है वो पता नहीं है। अभी नया जो जन्म नोंदणी का आया है उसके फॉर्म प्रिंट करने के लिए डाले। जब डिलीवरी के लिए पेशेंट कोई आता है सर, नॉर्मल भी अगर अपन एडमिशन वहाँ कराते हैं तो अंदर से ओटी में से उनको खास करके लेबर वार्ड में से ये बोल के भेजा जाता है, एक पेपर दिया जाता है, इसके 10 प्रिंट देंगे। यहाँ के लोगों को मालूम, अरे प्रिंट के लिए नीचे तक वो लेडीज जा रहे हैं, वो कहीं ना कहीं है। एखाद बार कधी हुआ होगा तो देखते थे काय जे असेल ते क्या सगळ्या सांगून नहीं असल में कैसा है सर? नहीं कॉमन सवाल है, तो इसमें तो ये बात देखो, करने की- मैं अभी भी बोल रहा हूँ कि पहले सर से हमें होप है। नहीं वो तो हम करेंगे, जो भी कुछ गलत हो रहा है वो सुधारने का पूरा प्रयास करेंगे, ये पहली बात हो गई। मैं पहले अभी भी बोला कि जो स्टाफ है जी वो सर, पूरा कम हुआ है, जी सर, जो 50 के हिसाब से था उसमें से वो रिटायर हो रहा है। अभी 100 के हिसाब से भी नहीं है, 150 के हिसाब से भी नहीं है। अभी हमारी कैपेसिटी 150 की है, जी सर, तो 150 के हिसाब से क्लास 4, क्लास 3, क्लास 2, क्लास 1 से भरना चाहिए, लेकिन वो नहीं हो रहा है। तो इसीलिए अभी क्लास 4 का तो मसला बहुत ज़्यादा बढ़ गया है। जी सर, अभी 100-125 पोस्ट खाली है। जी सर, सेक्रेटरी तक हम जाके आए, हम वो डेली यूजेस पे भी भरने नहीं दे रहे हैं, वो बाहर सूत्र से भी नहीं भरने दे रहे हैं, क्योंकि ये की पोस्ट जो है वो परमानेंट है। तो वो बोल रहा है कि वो बिंदु नामावली करके वो परमानेंट भर के लेना है, वो TCL कंपनी से करना है। तो वो भी हमने प्रोसेस शुरू की है, वो भी बिंदु नामावली हमारी कंप्लीट हो गई, बाकी लोगों के रह गई है शायद मराठवाड़े को, लेकिन हमारी पहली हो गई। तो हम प्रोसेस करने वाले कलेक्टर को जाके, कलेक्टर द्वारा वो भरने वाले परमानेंट, लेकिन उसको टाइम लगेगा, तब तक तो परेशानी होने वाली ही है। जो 50 के हिसाब से भरने का बोल रहा हूँ, ना 100 या 150 के हिसाब से, 50 के हिसाब से भरने का ही प्रॉब्लम है। नहीं सर, ये आपकी बात हम- अभी और वर्कलोड इतना बढ़ गया है, पहले जो OPD था तो 1000-1200, अभी 2000-250 तक गया है। जी, तो कहाँ तक वर्क कर सकते हैं आदमी? जो भी कम कैपेसिटी में, मे भी डॉक्टर हो, मे भी क्लास 4 हो या क्लास 3 हो, उसकी भी एक कैपेसिटी रहती है, कहाँ तक करेगा? तो उसमें भी जो बेस्ट देने का हम प्रयास करते हैं। उसमें भी वो सब तरफ राउंड लेते हैं। रात को भी मैं घूमता हूँ, 2-2:30 बजे घूमता हूँ, जो भी सोया है उसको मैं मिलता हूँ। वो सब परेशान है, क्योंकि उनको 18-18 ड्यूटी करने लगे कई के लोग। अभी नाइट करने के बाद उसको ऑफ देना चाहिए, नहीं मिल रहा है, क्योंकि स्टाफ ही नहीं है। अभी कोई पेपर में आया था, इतना बर्डन आ रहा है, हो रहा है, तो करके लेना तो जरूरी है। अगर उनको छुट्टी दी तो दूसरे दिन पूरा कोलॅप्स हो जाएगा। माननीय धपाटे सर, बोला। अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अनेक समस्या असतानासुद्धा प्रत्येक समस्येवर आपण मात करीत आपलं कार्य करता। परंतु जसं आपण आता म्हणाल ते काही स्टाफ कमी आहे, काही उणीव आहे, काही मशिनरी बंद होत आहे, जे आपल्या माध्यमातून पुढाकाराने थोडं चालू बी झाल्या, ही चांगल्या गोष्टी आहेत। परंतु या ठिकाणी प्रत्येक डिपार्टमेंटचे जे डॉक्टर आहेत, जे संबंधित विभाग प्रमुख आहेत, तर ते आपल्या दवाखान्यात अधिकची सेवा न देता ग्रामीण भागात किंवा आपल्या अंबाजोगाई शहरात स्वतःचं किंवा नातेवाईकाच्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिसच्या नावाखाली त्या ठिकाणीच आम्हाला जास्त वेळ दिसतात। आणि काही घटना घडली की एखादे पेशंट आला तर त्यांना फोन करून तिकडे बोलून घ्यावं लागते, मग तोपर्यंत त्यांची ती OPDतले 2 तास संपल्यानंतर तो डॉक्टर आपल्याकडे येतो आणि त्याच्यानंतर पुढील रुग्णाला उपचार केला जातो। अशी परिस्थिती आहे। तर अशा डॉक्टरांवर आपण काय कारवाई करणार? नाही, पहिले मुळात तर असं प्रॅक्टिस जी करतात लोक ते स्वतःच्या नावाने कोणीही करत नाही, एक गोष्ट। दुसरं जे आपण म्हणताय ते OPDमध्ये आमच्याकडे युनिट असतात, युनिट 1, 2, 3। ज्या दिवशीचं जे युनिट आहे त्या दिवशी तो पूर्ण वेळ OPDमध्ये असतो, आणि ज्या दिवशी त्याचं युनिट नाही त्या दिवस तो आपलं वार्डचा राऊंड घेऊन बाकी कामं करत असतात। आलं लक्षात?
तर हे आपल्याकडे जे ते तुम्ही म्हणताय ते कुणीही स्वतःच्या नावाचं क्लिनिक नाही आहे. आम्ही त्याला क्रॉस चेक केलं आहे आणि पत्र काढलेली आहेत आणि प्रत्येक HODंनी प्रत्येकाने स्वतः सुमोटो स्वतःच्या सहीने लिहून दिलेलं आहे आमच्याकडे की आम्ही कसल्याही प्रकारची प्रॅक्टिस करत नाही. आता राहिला विषय तुम्ही म्हणताय तो, त्याच्यामध्ये प्रत्यक्षात जाऊन आणि त्याला पाहणं आणि करणं हे आमच्या परिव्यूच्या थोडं बाहेरचं आहे. त्यामुळे आम्ही काय करतो की दर 15 दिवसाला किंवा 15 दिवस नाही म्हणताना पण 6 महिन्याला तरी ॲटलिस्ट आपण काय करतो, पत्र देतो सगळ्यांना आणि प्रत्येकाकडनं लिहून घेतो किंवा मी प्रॅक्टिस करत नाही. जो करतो आहे, काही लोक कोर्टात गेलेले आहेत ते राजरोसमध्ये म्हणतात की आम्ही कोर्ट केसमध्ये हे आहोत आणि कोर्टामध्ये निर्णय आल्यानंतर बघू, असंही काही आहे. परंतु कोणीही माझ्या माहितीनुसार स्वतःच्या नावाने प्रॅक्टिस करत नाही. कमी है सब कुछ नहीं वो तो मैं ओवरऑल बोला ना कि भी स्टाफ पूरा डॉक्टर हो. नहीं इमरजेंसी जैसा कैजुअलिटी में कोई आ गया तो पीडियाट्रिक के वार्ड में जाओ बोलते सर. नहीं उसमें क्या है, पीडियाट्रिक इशू नाजुक रहता है तो डायरेक्ट वार्ड में लिख गया तो इमीडिएट ट्रीटमेंट मिलता है. अभी उसमें कैजुअलिटी में उसको बुलाना और उसमें इंस्ट्रूमेंट वार्ड में रखा हुआ रहता है, उसको नेबुलाइजेशन करना है, क्या करना है. डायरेक्ट वार्ड में गया तो इमीडिएट ट्रीटमेंट मिलता है. वैसे ही लेबर का भी हमने किया है कि डायरेक्ट अगर कैजुअलिटी में आ गया, कैजुअलिटी में वो डॉक्टर आएगा, देखेगा, फिर एडमिट करेगा, उसको टाइम लगता है. ये टाइम लैप्स नहीं होना, इसलिए हमने क्या किया है कि वो पीडियाट्रिक जो इशू है सेंसिटिव इशू है, वैसे गायने का सेंसिटिव इशू है, रास्ते में भी लेबर हो सकता है डिलीवरी, ये नहीं होना, इसलिए उसको डायरेक्ट लेबर रूम को भेजते हैं. बाद में पेपर निकालना ये करना प्रोसीजर का, पहले ट्रीटमेंट और बाद में उसको पेपर निकालने के लिए उधर करता है. इसलिए वो पीडियाट्रिक का और गायनेक का हमने OPD में कैजुअलिटी में रखा ही नहीं है, डायरेक्ट लेबर रूम में रखा है. लेबर रूम और उनके वार्ड में रखा है तो उनको इमिडिएट ट्रीटमेंट मिळतं. इसलिए साहेब, बऱ्याच नागरिकांची अशी मागणी आहे की 2 वेळा OPD असावी, जेणेकरून ग्रामीण भागातील जे पेशंट येतात त्यांची गैरसोय होती. याबद्दल तुम्ही काय उपाययोजना केली? नाही आता 2 वेळा OPD करायचं सर्वजण मान्य करतील ही, प्रोव्हायडेड दॅट म्हणजे 150 प्रमाणे जेव्हा स्टाफ भरला जाईल त्यावेळेस आम्ही 2 टाईम OPD 100% सुरू करू. आणि हे कॉलेज काउन्सिलमध्ये झालेले विषय आहेत. त्यांनी प्रत्येकजण तेच म्हणतं की सर आपल्याला रुटीनमध्येच काम करायला एवढं बर्डन आहे, तर 2 टाईम OPD सुरू केल्यानंतर अडचणीचं होणार आहे. ज्यावेळेस 150 प्रमाणे स्टाफ पूर्ण भरला जाईल त्यावेळेस आम्ही 100% 2 टाईम OPD सुरू करू. आणि असं महाराष्ट्रात 2 टाईम OPD कुठेही सुरू नाही आहे. शासन स्तरावर अंबेजोगाईच्या सरकारी दवाखान्यासाठी मोठ्या प्रमाणात बजेट खर्च केला जात आहे, दाखवला जात आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्याही माध्यमातून व विद्यमान आमदार अमिताताई मुंदडा यांच्याही माध्यमातून सातत्यानं सोशल मीडियावर सांगितलं जातं की अंबेजोगाई दवाखान्यासाठी मोठ्या प्रमाणात बजेट विविध स्तरावर मंजूरही होत आहे. मग एवढं सगळं असताना आपल्या अंबेजोगाई दाखल होत असलेल्या पेशंटच्या नातेवाईकाकडून प्रायव्हेट म्हणजे खाजगी मेडिकल दुकानातून औषध गोळ्या किंवा इतर साधनसामुग्री मागवण्यात येत आहे. एकाही पेशंटला तर दवाखान्यातून गोळी मिळत नाही का, औषध मिळत नाही का? नाही, मग ही हसण्यासारखी गोष्ट आहे. मला वाटतं जे काय आपला प्रश्न आहे की एकाही पेशंटला दवाखान्यातून गोळी मिळत नाही. आताच आमच्याकडे एवढा पूर्ण स्टॉक आहे औषधाचा, एक तर आम्ही पहिले बाहेरून लिहून देत नाही आणि तुम्ही जे म्हणताय त्यात काही तथ्य असं मला वाटत नाही. पहिली गोष्ट, आता काही ठिकाणी जो काही आजार दुरापास्त असतो त्याच्यामध्ये जे काही अँटीबायोटिक हायर अँटीबायोटिक असतात की न्यू जनरेशनचं आपण म्हणतो की आत्ता नवीन निघालेले आहेत, ज्या पेशंट बाबतीत आपल्याकडल्या औषधाला रेझिस्टन्स आलेला आहे, रेझिस्टन्स म्हणजे त्या औषधानं तो दुरुस्त होत नाही. 2 दिवस 3 दिवस ते आम्ही औषध देऊन पाहतो आणि जर त्यानं दुरुस्त होत नसेल तर मग त्याला हायर अँटीबायोटिक द्यावं लागतं. आणि ती की हायर अँटीबायोटिक आपल्याकडे नसतात, कारण हे सगळं बजेट एक जर इंजेक्शन भेटलं त्याचं तर जवळपास 500-600 रुपयाची काही इंजेक्शन आहे. अशी इंजेक्शन जर आपण ठेवलं तर आपलं बजेट तिथंच कोलॅप्स होतं. तरी आपण मग अशा ठिकाणी काहींना लोकल परचेस करून देतो, काहींना आणण्याची कॅपॅसिटी असेल त्यांना बाहेरून आणा म्हणून सांगतो. रेझिस्टन्स निर्माण झाल्यानंतर, अदरवाईज आम्ही बाहेरून नेऊनच देत नाही, कारण आमच्याकडे स्टॉक भरपूर आहे. आपण जे म्हणत आहे की त्याला एकही पेशंटला एकही गोळी मिळत नाही, हे थोडं हास्यास्पद वाटतं. नाही, विषय कसा, एखाद्या रोगाची गोळी एखाद्या रोगाचं औषध मिळत नसेल तर तुम्ही बाहेरून मागविणं तो साहजिकच आहे. परंतु जनरली सर्दी, पडसं, खोकला
सगळं आहे, सगळं अशा आहे. सुद्धा रुग्णांना सुद्धा जे सगळं आहे. मेडिकल समोर आम्हाला जे रांगा दिसतात आणि आपल्या सरकारला आपल्या चिठ्ठ्या त्यांच्यासोबत असतात पेशंटसोबत किंवा त्या नातेवाईकासोबत असतात. आपल्याकडे सगळ्या प्रकारची औषधं आहे. आता एखाद्या पेशंट काय असतो की PHCहून आलेला असतो, तिथं त्यानं औषधं घेऊन बसलेला असतो, ठीक आहे, 4 दिवस 5 दिवस तिथं औषधं घेतलेले असतात, तेच औषधं आपल्याकडे असतात. मग अशा वेळेस तर त्यानं पहिली चिठ्ठी दाखवली आपल्याला किंवा हेच औषध आपल्याकडे आहे, त्यावेळेस आपल्याला नाईलाजाने आपल्याकडलं औषध पुन्हा परत देण्याची आवश्यकता वाटत नाही म्हणण्याचा ना. उद्देश की आपल्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातून एकाही पेशंटला प्रायव्हेट मेडिकलवर जायची आवश्यकता नाही. सध्या तरी काही आवश्यकता नाही आहे, सगळं आपल्याकडे आहे. परंतु एक्सेप्टेड मी काय सांगालो की जे काही PHCला दाखवून समजा केजचा पेशंट आहे, केजचा पेशंट तिथे 4-5 दिवस औषध घेऊन आलेला आहे, त्याच्याकडे ज्या औषध गोळ्या दिलेल्या आहेत त्याच्याकडे चिठ्ठी असते, ते आपल्याकडे आल्यानंतर आपल्याकडे सुद्धा त्याच औषध गोळ्या आहेत. त्या औषध गोळ्याने त्याला बरं होत नसेल, वाटत नसेल, त्यावेळेस आम्हाला नाईलाजाने त्याला हायर अँटीबायोटिक लिहून द्यावं लागतं. हायर म्हणजे जे आपल्याकडे नाही आहेत बाबा ते लिहून द्यावं लागतं. अशा ठिकाणी नाईलाज होतो, कारण आपण जर तेच औषध दिलं तर त्याचं पुन्हा दुरुस्ती होणार नाही. त्याला रुग्णांना रक्त तपासण्यासाठी बाहेर जावं लागतं सर आपल्याला. असं कोणी सांगितलं? रक्त तपासायला आहे ना आपल्याकडे. इथे पुरावा आहे. मी आत्ताच बोललो ना, व्हिडिओ दाखवतो. आता आपण आत्ताच बोललो. बाहेरच्या लॅबमध्ये बाहेरच्या लॅबमध्ये येऊन ब्लड काढून घेऊन जाऊन आणून देतो. नाही कोणत्या ह्याचं आहे, कोणतं ब्लड आहे? आता काही वॉर्डमध्ये तर अक्षरशः तुम्हाला नाही, आता हे- लॅबवाल्यांनी काय केलं माहिती आहे का, हां. त्यांचे काही हे ठेवलेले आहेत. आता मला आलेला अनुभव सांगतो ना, तर लॅबवाले काय करतात की ते चिठ्ठी देतात की ह्याच लॅबवर तपासून घ्या. समजा आता त्यांनी प्रयागचं नाव दिलं, आता माझी ओळख आहे पद्मावतीमध्ये, प्रयागमध्ये जिथं 500 रुपये लागतात तर मी पद्मावतीमध्ये गेल्यानंतर मला 300 रुपयात होतो. पद्मावतीचा रिपोर्ट घेऊन आल्यानंतर डॉक्टरनं दाखलं तर बऱ्याच वेळेस त्या डॉक्टरने तोंडावर फेकलेत रिपोर्ट. तुम्हाला कुठं जा म्हणलं होतं, त्याच्यावेळेस मी स्वतः डॉक्टरांना जाऊन बोललेलो आहे. असे प्रकार म्हणजे घडतात आपल्या ह्याच्यामध्ये. नाही आता मी तुम्हाला तेच सांगितलं की आम्ही प्रत्येक कॉलेज काउन्सिलमध्ये हे सांगतो की आपल्याकडे आता सर्व मशीन चालू आहे, हां सगळे रिएजंट चालू आहे, बाहेरून लिहून द्यायचं नाही आहे. आणि आता नवीन येणारे GR SR जे कोण लोक असतात, नवीन ॲडमिशन आमच्याकडे MDसाठी आलेले असतात, अशा लोकांपर्यंत ते पर्क्युलेट व्हायला पाहिजे. काही ठिकाणी झालं नसेल तर ते आम्ही वारंवार प्रोफेसरना कॉलेज काउन्सिलला इन्फॉर्मेशन देतो. आणि फक्त सूचना त्यांना करा की तुमकडे कोणाला हे प्रायव्हेटमध्ये पाठवू नका. अगदी हे आतापर्यंत खूप चांगले आहे. मी काय म्हटलो की प्रत्येक कॉलेज काउन्सिलमध्ये आपण बोलतोय आणि हे सुद्धा आपण आणखी तुम्ही म्हणण्याप्रमाणे परत आणखी रोज दरवेळेसच चालू आहे. कसे असतात